तिवसा नगर पंचायतीच्या कर विभागातील 3 कर्मचाऱ्यांनी घर कर, पाणी कर व दुकान भाडे कर आदी वसूल करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप तिवसा येथील राजकीय पक्षांनी केला असून या प्रकरणी 3 दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून तिवसा तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले व याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून तिवसा नगर पंचायतचा अंधाधुंद कारभार सुरू असून 2020-21 मध्ये लेखा विभागातील 3 कर्मचाऱ्यांनी 2,24,360 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची बाब चौकशीत सिद्ध झाली। मात्र या प्रकरणी केवळ एकाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून इतर दोघांना मात्र अभय देण्यात येत आहे। जनतेकडून विविध प्रकारचे कर वसूल केलेली लाखो रुपयांची शासकीय रक्कम बँकेत भरण्याऐवजी परस्पर वापरण्यात आल्याचा आरोप राजकीय पक्षांनी एका निवेदनातून केला आहे। जनतेकडून वसूल केलेली लाखो रुपयांची रक्कम कोणत्या निकषानुसार सहाय्यक कर निरीक्षक, कनिष्ठ लिपिक व कंत्राटी 3 संगणक चालक यांनी बँकेत जमा न करता परस्पर का खर्च केला, याचा लेखाजोखा वेळीच का घेण्यात आला नव्हता, यावर नियंत्रण कुणाचे होते, ही बाब दुर्लक्षित का ठेवण्यात आली आदी अनेक प्रश्नचिन्ह या प्रकरणात राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी निर्माण केले असून या प्रकरणातील कर विभागातील 3ही कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना निलंबन करण्याची तसेच या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी माकपचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, सेक्रेटरी दिलीप शापामोहन, राष्ट्रवादीचे भूषण यावले, माजी नगरसेवक अनिल थूल, नरेंद्र विघ्ने, राज माहुरे यांनी एका निवेदनातून तिवसा तहसीलदार यांच्याकडे करून या प्रकरणी तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा।